हॅलो, नमस्कार मंडळी. ताई, तू चीट डे करतेस का? आठवड्यातून किती वेळा चीट डे करतेस? महिन्यातून किती वेळा करतेस? आणि चीट डे झाल्यानंतर तू तुझं वजन कंट्रोलमध्ये कसं ठेवतेस? चीट डेला तू काय खातेस? चीट डेच्या दुसऱ्या दिवशी तू काय करतेस? चीट डे दिवशी खाऊ नये म्हणून काय करतेस? अशा मला कमेंट येत असतात. तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील, तर आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मिसळपाव, वडा सॅम्पल, पिझ्झा, पनीर चिली, अजून काय काय असे भरपूर पदार्थ आहेत जे की मी बनवलेले. ते बनवलेले आहेत म्हणल्यावर ते मी खात नसेल असं तुम्हाला वाटतंय का? एवढं सगळं बनवलेलं आहे म्हणल्यावर मी एवढा मोठा पिझ्झा बनवलेला आहे किंवा वडा सॅम्पल तर माझ्याकडे कंटिन्यू असतं. मिसळपाव माझ्याकडे कंटिन्यू असतं. पावभाजी माझ्याकडे कंटिन्यू असते. मग एवढं सगळं खातेस तू, मग हा एक चीटच झाले. हे एक चिटिंगच झाली, की हे असल्या गोष्टी खायच्या आणि वजन कमी करत असताना तर ह्या गोष्टी सॉरी लोक अव्हॉइड करत असतात, बरोबर? आता मी तुम्हाला सांगते, की मी माझा चीट डे कसा करते वेट लॉस करत असताना. म्हणजे वेट लॉस जेव्हा मी करते किंवा केलेला आहे वेट लॉस, एक ठराविक पिरियडमध्ये मी माझं भरपूर वजन कमी केलेलं आहे. 18 किलो जवळ-जवळ 6 महिन्यामध्ये वजन कमी केले. त्याच्यानंतर जसं रुटीन होतं ना, तसंच मी चालू केलं आणि काहीच माझ्यावर फरक पडलेला नाही. म्हणजे माझा कंटिन्यू वजन काटा माझ्याकडं कंटिन्यू मी माझा वजन काटा जो आहे ना, इथंच माझा पडलेला असतो. कशासाठी? स्वतःचं स्वतःवर लक्ष राहण्यासाठी, की बाबा वाढले का वजन, वाढले का वजन? हे आपलं ठेवलेलंच आहे मी वजन काटा. म्हणजे स्वतःला पण कळायला पाहिजे, की वजन वाढले का नाही. आता मी जेव्हा वेट लॉस करत होते ना, तेव्हा माझा आठवड्यातून 4 दिवस चीट डे. पण आपण 5 दिवस धरूया. एखाद्या दिवशी पाहुणा येतो, एखाद्या दिवशी आपण बनवतोच. तर 5 दिवस आठवड्यातले हा माझा चीट डे. आता मग मी जेव्हा वेट लॉस करत होते, तेव्हा काय करायचे, सोमवार ते शनिवार तर माझं सगळं व्यवस्थित फॉलो व्हायचं. पण रविवारच्या दिवशी आमच्या दोघांनाही सुट्टी असते. माझ्या मिस्टरांना सुट्टी, मला सुट्टी आणि अन्वीला पण सुट्टी. आमच्या तिघांना सुट्टी असल्यामुळे नॉर्मली असं काहीतरी रविवारी एकतर एक टायमिंगला बनवायचं, 1-2 टायमिंगला बाहेर खायला जायचं. ह्या गोष्टी होत असतात. माझा जास्त बनवण्यावर भर असतो, तर मला आवडतं स्वयंपाक करायला, वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. पण माझ्या मिस्टरांना पण वाटतं, की थोडीशी तुला रेस्ट मिळावी, नाही का? रेस्ट मिळावं. तरी मी त्याच्यातून काहीतरी करतेच. रेस्ट मिळावी म्हणून ते मला बाहेर खायला नेतात. आता मी तुम्हाला सांगते, माझा रविवारचा चीट डे असतो ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुम्हाला चीट डे सांगितला, तर मी सकाळचं चहा खारी खाते, संध्याकाळचं चहा खारी खाते. बाहेर गेल्यानंतर इथं एक मेस आहे, तिथं वडा सॅम्पल खूप छान मिळतं. तिथं मी डबल वडा सॅम्पल विथ 2 पाव, भरपूर वेळा सॅम्पल, लस्सी. माझं हे ठरलेलं आहे, कारण मला वडा सॅम्पलच्या पुढं काहीच आवडत नाही. वडा सॅम्पल फार आवडतं. त्याच्यानंतर थोडंसं दुपारचं फिरलं, घरी आलं की एखादं आईस्क्रीम, नाहीतर कोल्ड कॉफी, नाहीतर घरात भेळ करून खायची. कारण माझं पोट असं आहे, बाहेरच्यानं भरतच नाही. थोड्या वेळानं मला भूक लागते किंवा मॅगी करून खायची. आणि संध्याकाळी काहीतरी असं बनवायचं, जसं की मिसळपाव बनव, किंवा पावभाजी बनव, हे बनवायचं आणि ते खायचं आणि पोट भरून. काय म्हणतो आपण, आमच्याकडं म्हणतात ताणून खायचं काहीतरी असं म्हणतात बरं का. दाबून खायचं, दाबून खायचं. ही मला सवय पहिल्यापासूनच सवय आहे. मला ही माझी आत्ताची सवय नाही. मला लहानपणापासून दाबून खायची सवय आहे. पण आधी वजन नव्हतं. डिलिव्हरी झाल्यावर हार्मोनल इम्बॅलन्स होतो आपला. डिलिव्हरी झाल्यानंतर चिडचिड होते, स्ट्रेस येतो, झोप होत नाही, जबाबदाऱ्या वाढतात. तर चिडचिडीवर सुद्धा एक ताईंनी कमेंट केली, की चिडचिड भरपूर होते. तुम्हाला सांगू का, माझी तर एवढ्या एक्स्ट्रीम लेव्हलची चिडचिड ना, इतकी मला सुद्धा चिडचिड, म्हणजे तुम्ही सिनारिओ लक्षात घ्या. ह्या ह्या चिडचिडीमुळे वजन वाढतं आणि टोमणे मारणाऱ्या माणसांमुळे सुद्धा वजन वाढतं. लक्षात ठेवा, टोमणा मारणारा माणूस जातो, पुढं निघून जातो. पण आपल्याला किंवा आपल्या घरात एखाद्याचा टोमणा मिळतो. खूप जणांना टोमणे मिळतात. मला Instagramला मेसेज येतात. लक्षात घ्या, टोमणे मारणाऱ्यांनो, असे तुम्ही टोमणे मारू नका. ज्या शरीराला त्रास होतोय ना, त्याचं त्यालाच माहीत असतं त्याची किती चिडचिड होतीये. पहिले आणि आत्तामध्ये फरक आहे. आत्ताच्या लोकांना काय काय ना असं वाटतं, की हिला काय टेन्शन आहे, ह्याला काय टेन्शन आहे, हिला तर सगळं मिळतंय जाग्यावर, काय होतंय वजन वाढलं म्हणून, कशाची चिडचिड होतीये, सगळं तर घरात आयतंय, सोनं नाणं आहे, सगळं 2 टायमिंगला खायला आहे. तरी पण मला अशा लोकांचा फार राग येतो. का माहितीये का? तुम्ही मोटिवेट जर करू शकत नसाल ना, तर तुम्ही त्या व्यक्तीला डिमोटिवेट करू नका. त्याला इतकं पण
तोडून बोलू नका, की त्याचा आतून कॉन्फिडन्स डाऊन होईल. त्याचं त्याला करायचं असेल तर त्याला टोमणे मारून म्हणू नका, झालं का हिचं सुरू, झालं का हिनं केली का सुरुवात. हे बघा, ती आहे म्हणून तुमचं घर आहे, तो आहे म्हणून तुमचं घर आहे. ती चांगली असेल तर सगळं चांगलं. तिची चिडचिड होतीये, तिला मुलांची जबाबदारी आहे, तिला त्याचा अभ्यास घ्यायचा आहे, तिला घरातलं सांभाळायचंय, तिला तिचं नोकरीचं असेल नसेल, पण तिला इतक्या जबाबदाऱ्या आहेत त्या बाईनं. की असं नाही मी मला म्हणायचं की पुरुषाला टेन्शन नसतं, सगळ्यांनाच असतं. पुरुषाला पण नोकरी असते, दोन्हीकडचं मॅनेज करायचं असतं. घरात आल्यावर दोन बायकांच्यातलं पण ऐकायचं असतं, हिची बाजू घेऊ का तिची बाजू घेऊ, त्यांना पण टेन्शन असतं. ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे ना खरंच वजन वाढतं. त्यामुळे ना एखाद्याला ना तुम्हाला जर वर चढवता येत नसेल ना, तर त्याला खाली येईल एवढं पण बोलू नये. हे माझं सजेशन आहे. जे लोकांना टोमणे मारतात किंवा मुद्दामून म्हणायचं, "अगं बाई लय बारीक झाली." हे असलं बोलणं असतं. माझे, "अगं बाई लय बारीक झाली तू. हो, आता हे करायचं चाललंय. हे आणून देत असतील तुला घरचे, ते आणून देत असतील. तुम्हाला काय काम आहे चालायला?" हे असं बोलतात. घरातली कामावरून ते आलेले असतात हे कुणाला दिसत नाही. माझ्या बाबतीत हे असं झालेलं आहे. मी पण 2-2, 3 तास तास चालायचे म्हणजे असं वाटायचं माझ्या घरातलं कोणी काम करून जातंय बाहेर. असतात भरपूर बोलणारे असतात, अनुभव असतात. त्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते. म्हणलं जातं की तुम्हाला काय काम आहे? ज्याचं काम ज्याला त्यालाच माहीत असतं. घरातली भांडी काही तिसरी व्यक्ती घासायला येत नाही. घरातला स्वयंपाक काही कुणी करायला येत नाही. त्यामुळे ताण तेवढा कुणाला देऊ नका. तेवढं पाप डोक्यावर लावून घेऊ नका. माझं एवढंच म्हणणं आहे. पुण्याचं काम करता येत नसेल ना, तर पाप होईल असं तरी करू नका. त्या बाईला, त्या पुरुषाला एवढं टेन्शन घेऊ नका, की तो आतून खचून जाईल. आतून माणूस खचला की त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीरावर उलट परिणाम होतोय. माणूस वाळायचं राहिलं, माणूस जाड होतंय. वाळलं तरी म्हणताय, ते वाळलेल्याचा परिणाम दिसून येतो. बाईला त्रास आहे काहीतरी, ह्याला माणसाला काहीतरी त्रास आहे. पण ज्याचं शरीरच मोठं होतंय त्यानं काय सांगायचं? काय सांगायची त्यानं व्यथा? माझं पण एवढं मला चिडचिड वगैरे व्हायची. मला पण सगळं मॅनेज, म्हणजे सिनारिओ लक्षात घ्या. माझी मीटिंग चालू आहे, माझी पोरगी रडतीये, मला तिला खायला घालायचंय, पण मला जागेवरून उठता येत नाहीये. तिची किरकिर चालू आहे, तिला भूक लागलीये. किती मला स्ट्रेस येत असेल. बाहेरून कुणीतरी दरवाजा वाजवतंय, माझा अवतार व्यवस्थित नाहीये. हे ना मी अशा सिच्युएशनमध्ये 3 वर्ष होते. इतकी माझी चिडचिड व्हायची ना, इतकी चिडचिड व्हायची ना, काय बोलायलाच नको. आणि सगळी चिडचिड मी माझा संध्याकाळी नवरा आला घरी की काढायचे. माझी भांडणं व्हायची त्याच्याबरोबर. ह्या सगळ्या गोष्टी ना वजन वाढल्यामुळे होतात. चिडचिडीमुळे वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे चिडचिड होते. हे खरंच खरं आहे. म्हणजे मी ह्याच्यातून गेलेले आहे. तुम्हाला यावर एखादा व्हिडिओ बनवायचा असेल की मी कशा स्ट्रेसमधून गेलेले, तरी तुम्ही नक्की कमेंट करून. सगळं असून सगळी चांगली माणसं, म्हणजे माझ्या घरचे सगळे, दोन्हीकडचे माझे एवढे घरचे चांगले, माझे मिस्टर एवढे चांगले, माझं ते लेकरू, त्याची तर काही लहान मुलाची चुकीच नसते, तरी पण माझी चिडचिड व्हायची. ह्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवेल. आज व्हिडिओ चीट डेवर होता, हे असं दुसरं बोलणं होतं, सॉरी, मनापासून सॉरी. पण मला एक कमेंट आलेली, मला असं राग आलेला म्हणून मी बोलले. तर मी तुम्हाला सांगते, चीट डे कसा मॅनेज करते हा विषय चाललेला. तर चीट डे कसा करायचा, हे तुम्हाला काय दिवसभर खायचंय ते खायचं. पण दुसऱ्या दिवशी मॅनेज करताना दिवसभर हलकं अन्न घ्यायचं. म्हणजे मी दिवसभर हलकं अन्न घ्यायचे, म्हणजे लिक्विड लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे नारळ पाणी त्याच्यामध्ये येतं, दुसऱ्या एखाद्या फळाचा ज्यूस येतो, डिटॉक्स वॉटर येतं, भरपूर पाणी प्यायचं, डाळीचं सूप प्यायचं. हे दुसऱ्या दिवशी करायचं. त्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण नाही घ्यायचं. दुपारपर्यंत सूप वगैरे घ्यायचं, संध्याकाळचं नॉर्मल जेवण, आणि तिसऱ्या दिवशी आहे तसं. एवढंच फक्त मॅनेज करायचं. आणि चीट डे अगदीच पाळायचा होता. ज्या वेळेला मी अगदीच परफेक्टली वेट लॉस च्या मागं लागलेल ना, त्यावेळेला ना आपल्याला तर सपोज बाहेर जायचंय, आपल्याला, मला माहिती आहे माझी कॅपॅसिटी, मला माहिती आहे की मी 2 वडे आणि 2 पाव खाणार आहे, वडा सॅम्पल खाणार आहे. मग मी काय करायचे, घरातच एक बाउल भरून सलाद, वजन त्यावेळेचं मी सांगते, मी सलाद खायचे 1 बाउल भरून. मग तिथं गेल्यावर 2 वडे खाण्याऐवजी 1च वडा खायचा. 2 पाव ला पण अर्धा पाव मिस्टरांना द्यायचे मी. पण 2 वड्यांऐवजी 1च वडा खायचा. सपोज कोल्ड कॉफी पिली, आईस्क्रीम पिलं, तर 3 घेण्याऐवजी 2च घ्यायचं. माझ्यातलं अर्धं नवऱ्याला, पोरीला देऊन टाकायचं. म्हणजे अर्धच खायचं. म्हणजे पोर्शन कंट्रोलमध्ये खायचा. किंवा संध्याकाळचं खायचंय ना, आपल्याला आपली कॅपॅसिटी माहिती आहे ना, त्याच्या आधी सलाद खाऊन घ्यायचं भरपूर. सलाद खाऊन घ्यायचं आणि जेवणाच्या आधी महत्त्वाचं म्हणजे आधी अर्धा तास पाणी प्यायचं, नंतर सलाद खायचं. जेवणाच्या आधी 5 मिनिटं आणि मग खायला सुरुवात करायची. ऑटोमॅटिक रेग्युलरपेक्षा अर्धं कमी जातं पोटात.
तर तुम्ही म्हणाल की एवढंसं सांगण्यासाठी तू एवढं मोठं सांगितलंस, तर त्याबद्दल खरंच सॉरी. पण ज्या गोष्टी असतात त्या मला बोलायला आवडतात. म्हणजे तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट सांगते की एक एवढं खायचं आहे ना, आपल्याला माहिती आहे ना, मला एवढं लागतं, एवढं लागतं. तर वेट लॉस करताना त्याच्यातलं थोडंसं कमी करायचं. चीट डेसाठी सांगते, नॉर्मल जेवण नाही. नॉर्मल जेवण आहे ते पोटभरच खायचं आपलं-आपलं. आणि अजून एक मला डिटॉक्स ड्रिंकविषयी प्रश्न आलेला, की उन्हाळ्यामध्ये तू पितेस का? तर मी नाही पीत. जे आपलं जिऱ्याचं वगैरे पाणी आहे ना, ते मी पीत नाही. मी आपल्या गुलाबाच्या पाकळ्यांचं पाणी पिते. तुम्हाला माहीत असेल आपलं गुलाब उष्णता कमी करतो. आणि आपली जी कच्ची बडीशेप असते ना, त्याचं पाणी प्यायचं, पण ती भाजायची नाही. आपलं कच्चीच बडीशेप रात्रीची पाण्यात ठेवायची, सकाळी गरम नाही करायचं आणि तेच पाणी प्यायचं. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती दूध तू पितेस का? ह्याच्यावर पण मला कमेंट येतात. तर फक्त नाश्त्यासाठी नाही, मी नाश्ता प्रॉपर नाश्ता करते. आणि ज्यावेळेला मला नाश्त्याला ऑप्शन नसतो, त्यावेळी मला एकतर रात्रीची शिळी चपाती राहिलेली असते, तेव्हा मी नाश्ता बनवत नाही. किंवा ब्राउन ब्रेड वगैरे आणलेले असतील, माझे मिस्टर पण जिम वगैरे करतात. तर त्यांनी जर ब्राउन ब्रेड वगैरे आणलेले असतील ना, तर मग मी असतीलच खूप शिल्लक, तर मग मी आपलं जे पीनट बटर आहे ना, ते त्यांच्याबरोबर खाते. बाकीचं अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आजचा थोडासा लेंदी झाला. थोडीशी बाकीचं बोलणं झालं. व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा आणि आजचा पण व्हिडिओ बोर झाला का हे पण सांगा. थँक यू. बाय बाय.